अजित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई करणार नाही, अजित पवारांची भूमिका। सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये तासभर बैठक। भेटीमध्ये बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा। सूत्रांची माहिती। माझ्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा नाही, अजितदादांसोबतच्या बैठकीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। माझ्या विभागातील कामासंदर्भात चर्चा, नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या, मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली। बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन भिक्कर देखील उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचं स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह। महायुतीमध्येच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर।